असं म्हणजे म्हणतात की जिवंत समाधी म्हणजे संजीवनी समाधी असेल तर त्या बॉडीचं म्हणजे नाश होत नाही, तो प्रेझेन्स तिथे असतो. तर याबद्दल काय तुम्ही सांगा? इथं श्रद्धा असावी लागते. आपण अगदी सहज बोलताना बोलतो ना, मनी नाही भाव, देवा मला पाव देव, आशानं पावायचा नाही र देव, काय बाजारचा भाजीपाला आहे ना. अभ्यास करूनच कीर्तन करावं या मताचा मी आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. साधू संतांनी अनुभव सांगितला आणि तो अनुभव त्यांना अभ्यासातून आला, म्हणून अभ्यास महत्वाचा आहे. अभ्यास करून कीर्तन करणं महत्वाचं. तुमचं आणि वारकरी संप्रदायाचं नातं हे कधीपासूनच आहे? काही करा याचा अर्थ काय, तुम्ही तुमचं कर्म करा, पण तुम्ही जी शक्ती अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानाशी संलग्न राहा, ही शिकवण वारकरी संप्रदायाने दिली. तुम्ही काहीतरी म्हणजे क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करता आणि याचबरोबर तुमच्या कीर्तनामध्ये तुम्ही नृत्य करून कीर्तन करता. ओके. नामदेव महाराजांचं कीर्तन जर आपण पाहिलं तर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जर कीर्तनात देव नाचत असेल तर कीर्तन करायला नसलं तर काय हरकत आहे? हिंदीमध्ये पण कीर्तन होऊ शकतं किंवा गरज आहे, किंवा इंग्लिशमध्ये पण कीर्तन होण्याची गरज आहे, आवश्यकता आहे वारकरी संप्रदायामध्ये. हा खरंच खूप क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह हा थॉट आहे. आणि आले तरी अगदी भेट द्यायला येतात. म्हणजे कीर्तन संपेतोपर्यंत, समजा कीर्तनामध्ये विठोबा रुक्मिणी भजन येतं त्यावेळेस एखादा नेताच कार्यकर्त्याला म्हणतो गावातल्या, अरे ते विठोबा रुक्मिणी भजन आलं ना की तेवढं मला कॉल कर, मग मी येतो, महाराजांना हार घालतो आणि पुढच्या कार्यक्रमाला निघून जातो. विचारांची बैठक कधी बसणार यांची? तरुणांनी आपल्या वारकरी संप्रदायाकडे आलं पाहिजे, याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. संप्रदायातल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती, पण जी इतर लोक आहेत त्यांना असं वाटतं हे कीर्तन करून गाड्या घेतात, कीर्तन करून चांगले चांगले फोन वापरतात, त्यांची लाईफस्टाईल अशी आहे. वारकरी नाही, तो माऊलींचा भक्त आहे, पण वारकरी स्वतःला म्हणून घेण्यासाठी गळ्यामध्ये तुळशीची माळ असलीच पाहिजे, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा बुक्का असलाच पाहिजे, त्याने एकादशीचा उपवास केलाच पाहिजे, त्याने हरिपाठाचं वाचन दररोज केलंच पाहिजे, तर मग वारकरी. नमस्कार मित्रांनो, मी मयूर साळवे स्वागत करतो तुमचं TMS थिंग्स मध्ये. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे TMS थिंग्स मध्ये आपण एक्सप्लोरिंग ह्युमन बिईंग या कन्सेप्ट वरती काम करत आहोत. अर्थातच आपण माणूस शोधत आहोत, माणसातलं माणूस पण शोधण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आजच्या पॉडकास्टचे स्पेशल ह्युमन बिईंग आहेत, जे की सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, समाज प्रबोधनकार आहेत. याचबरोबर त्यांनी 2019 साली झी मराठीवरील आषाढी एकादशी या टेलिव्हिजन शो वरती आपला सहभाग नोंदवून वारकरी संप्रदायाचा प्रचार केला होता. आपल्या आधुनिक कीर्तन शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरित करणारे आणि याचबरोबर मित्रांनो सध्या सर्वत्र चर्चित असलेल्या बिग बॉस मराठी सीझन 5 यामध्येही त्यांनी आपला सहभाग नोंदवून वारकरी संप्रदायाचा प्रचार केला होता. याचबरोबर त्यांच्यावरती कधी काळी नृत्य करून कीर्तन करतात म्हणून टीकाही झाली होती, पण कुठल्याही टीकेला न जुमानता आपल्या कीर्तनामध्ये कशा प्रकारे क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन आणता येईल या प्रकारे सतत त्यांचा प्रयत्न असतो. आपल्या कीर्तनामध्ये त्यांनी क्रिएटिव्हिटी आणून लाखो वारकरी संप्रदायाचं आणि तरुणांच्या मनावरती राज्य केलं आहे. सो लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज वेलकम ऑन द शो पुरुषोत्तम दादा पाटील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शिवराय. सगळ्यात प्रथम मला स्टार्ट करायला आवडेल, कारण की सध्या पूर्ण सोशल मीडियावरती सर्वत्र म्हणजे चर्चा आहे बिग बॉस बद्दल. ओके. तर म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदायाला बिलॉंग करता आणि बिग बॉस हा रियालिटी शो आहे, तिथं कशा प्रकारे म्हणजे कल्चर आपण पाहतो किंवा लोक कशा प्रकारे बिहेव करता हे माहित असताना तुम्ही म्हणजे कशा प्रकारे तुम्ही विजन ठेवून तिथे गेले, किंवा आणि हा एक क्वेश्चन. आणि दुसरा क्वेश्चन असा आहे की ती जी प्रोसेस होती की त्यांनी तुम्हाला कसं रीच केलं, मग तुमचा अप्रोच कसा होता, आधी आपण याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. बिग बॉस तुमचं बरोबर आहे, 5वा सीझन चालू आहे आणि 5व्या सीझन मध्ये हा खूप TRP मिळालेला सीझन आहे. पाठीमागचे 4 सीझनही झाले, पण ह्या सीझनला खूप लोकांनी डोक्यावर घेतलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम तितकासा पाहिला जात नव्हता, जो ह्या सीझन आता पाहिला जातोय. तर ग्रामीण भागामध्ये का पाहिला जातोय, तर ग्रामीण भागातले काही स्पर्धक, काही व्यक्ती तिथे स्पर्धक म्हणून गेलेले आहेत. म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्याची खूप चांगली चर्चा चालू आहे तो सूरज असेल, किंवा कोल्हापूरचा DP दादा असेल, किंवा घनश्याम असेल, अंकिता असेल, किंवा मी असेल. आम्ही सर्व ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे आता त्या शोचा TRP खूप हायएस्ट आहे. आणि तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्ही वारकरी संप्रदायाशी निगडीत असूनही अशा व्यासपीठावर का गेलात, तर मला असं वाटतं की जग हेच एक फार मोठं व्यासपीठ आहे. बरोबर. ह्या व्यासपीठावर वेगवेगळ्या भूमिका करणारी लोक आपल्या अवतीभोवती आहेत. बरोबर.
द वर्ल्ड इज थिएटर, मॅन इज ऍक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. तर ह्या रंगमंचावर काम करणारे आपण सगळे कलाकारच आहोत. तर तोही एक व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठावर जाऊन आपल्या वारकरी संप्रदायाच्या विचारांना धरून तिथला वावर असावा आणि त्या माध्यमातून माझा चेहरा लोकांना परिचित व्हावा. वारकरी संप्रदायातील नाही, वारकरी संप्रदायातील लोकांना पुरुषोत्तमदादा पाटील हे माहितीच आहेत, पण वारकरी संप्रदायाशी जे संलग्न नाहीयेत अशाही लोकांना पुरुषोत्तमदादा पाटील हा चेहरा परिचित व्हावा. आणि हा चेहरा करतो काय, तर त्या निमित्ताने ते सर्च करतील की बाबा हे काय करतात, त्यांचं प्रोफेशन काय आहे किंवा हे काय आहेत. त्यांना कळेल की हे कीर्तन करतात, प्रवचन करतात, भजन करतात. मग कीर्तन, प्रवचन, भजन हे काय आहे हे त्यांना समजेल आणि ते कीर्तन प्रवचनाकडे येतील. या विचाराने मी त्या व्यासपीठावर गेलो. ओके, माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, म्हणजे बिग बॉस सीझन 5 मध्ये सिलेक्शन होण्याची जी प्रोसेस होती फ्रॉम द स्टार्टिंग, फ्रॉम द स्क्रॅच, कशी होती ती प्रोसेस? कुणी कॉन्टॅक्ट केला होता किंवा ऑडिशन झाली, काइंड ऑफ काय गोष्टी झाल्या? आता ती मला पहिल्यांदा मेसेज आला की आम्हाला तुमच्याशी संपर्क करायचा आहे, आम्ही संपर्क करतो, आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. तर मी 1-2-3 मेसेज आले तेव्हा फारसं लक्ष दिलं नाही, पण त्यानंतर मला फोन आला आणि फोन आल्यानंतर सांगितलं की आम्ही एक रियालिटी शो करतोय, त्या रियालिटी शो मध्ये तुम्ही असावेत अशी आमची इच्छा आहे. तर मग मी विचारलं कोणता रियालिटी शो आहे, त्यांनी सांगितलं बिग बॉस हा रियालिटी शो येतोय, सीझन 5 येतोय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला स्पर्धक म्हणून पाहायला आवडेल. आणि माझी इच्छा होतीच त्या कार्यक्रमामध्ये जायची. तर फोनच्या द्वारे नंतर मग काही मीटिंग झाल्या, ॲग्रीमेंट झाल्या आणि त्या शो मध्ये गेलो मी. सध्या बिग बॉस सीझन मध्ये तुम्ही ज्यावेळेस एंटर वगैरे केलं, तुम्ही त्यामध्ये वेगवेगळे व्यक्तिमत्व तुम्ही पाहिले. तुम्हाला म्हणजे तो तिथल्या जो ॲम्बियन्स होता, ती जी रूम होती, ते जे हाऊस होतं, तिथला एन्व्हायरमेंट मधला तुम्हाला कशी फिलिंग होती किंवा कसा एक्सपिरियन्स आला तुम्हाला तिथला? आतापर्यंत आपण टीव्ही स्क्रीनवरच ते घर पाहिलं होतं. हिंदीचे सीझन असतील किंवा मराठीचे सीझन असतील, तर त्या घराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असेल. आताही मला लोक भेटले की मला विचारतात ते घर कुठे आहे, लोणावळ्याला आहे का अजून कुठे? तर ते घर मुंबईमध्ये आहे, फिल्म सिटीमध्ये आहे, गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ते घर आहे. तर त्या घरामध्ये जाण्याची उत्सुकता होतीच, कारण की आपण टीव्हीवर ते पाहिलेलं आहे. आम्हाला घरात डोळे बंद करून, म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून सोडण्यात आलं. आणि काय लॅविश आहे एकदम, ते मस्त आहे. लिव्हिंग एरिया असेल, बेडरूम असेल, किचन असेल, गार्डन असेल, खूप छान आहे. म्हणजे घर कसं असावं तर त्या घराकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि खरंय, आपल्या अवतीभोवतीचा परिसर असेल, आपलं घर असेल, ते जितकं स्वच्छ नीटनेटकं असेल तेवढी आपली मानसिकता चांगलं राहण्यासाठी मदत होते. खूप छान आहे घर ते. ओके, आता आम्ही ॲज अ ऑडियन्स बिग बॉस पाहतोच मोबाईलच्या स्क्रीनवरती किंवा टीव्हीच्या स्क्रीनवरती. तर त्यावेळेस आम्ही पाहतो की बिग बॉसच्या हाऊसमध्ये जे पूर्ण सहभागी असतात ते बसतात आणि समोरून रितेश देशमुख सर ते कॉन्व्हर्सेशन वगैरे त्यांचं चालू असतं की ते गाईड करतात किंवा काय रूल असते, त्या गोष्टी चालू असतात. तर मग कधी सरांशी भेटण्याचा कधी संबंध आलाय, कधी भेटला? हो, भेटलो ना मी. अगोदर घरात जाण्याच्या पूर्वी जो इंट्रो केला रितेश भाऊंनी, त्यावेळेस एक भेटलो. आणि ज्यावेळेस मी घरातून बाहेर निघालो त्यावेळेसही भेटलो, 2दा भेटलो मी रितेश भाऊंना. त्यावेळेस तुमचं म्हणजे कसं होतं, कसं वाटलं तुम्हाला रितेश सरांसमोर एकदम फेस टू फेस? चांगले अभिनेते आहेत रितेश भाऊ देशमुख आणि मराठी मातीशी जोडलेले आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्व संपन्न मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे ती एक राजकीय अटॅचमेंट असेल, आध्यात्मिक अटॅचमेंट असेल किंवा कला क्षेत्रातले अटॅचमेंट असेल, ते आहेच. आणि अशा एका व्यक्तीला जो आपल्याला आवडतो, त्याच्या कामातून जो आपल्याला आवडायला लावलेला आहे, अशी एक व्यक्ती आपल्याला भेटते, याचा खूप मनस्वी आनंद होता. मला हे विचारायचे, आता बिग बॉस मध्ये जे कंटेस्टंट आहे, सर्वात म्हणजे तुम्हाला कोणता कंटेस्टंट आवडतो की हा खरंच जेन्युइन वाटतो आपल्याला, प्रामाणिक आहे आणि चांगलं काम करतो असं? नाही, मला सगळेच, म्हणजे खरं तर बी टीम जी आहे त्या बी टीम मधले मला सगळेच आवडतात, कारण की ती माझी माणसं आहेत. अर्थात ए टीम मधली पण माझीच माणसं आहेत. एका घरात आम्ही होतो 16 जण, त्यामुळे ते 16 जण सगळेच आवडीचे आहेत. स्वभाव प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. एखादा स्वभाव आपल्याला आवडत नसेल पण दुसरा स्वभाव आवडत असतो. जसं की जान्हवी आहे. आता जान्हवी खूप अग्रेसिव्ह आहे तिथे, पण जान्हवी स्वयंपाक खूप छान बनवते. खूप छान चांगलं जेवण बनवते आणि तिने माझी खूप चांगली काळजी घेतली. त्याच्यामुळं तिचं अग्रेशन बाजूला ठेवलं तर ती आपली काळजी घेते, हा स्वभाव आवडणार आहेच. त्याच्यामुळं प्रत्येक आपण घरात, आपल्याही घरात असला ना, आपल्याला आपल्या कोणाचे स्वभाव आवडतात, कोणाचे स्वभाव नाही आवडत. आपण घरात सांगतो त्याला की बाबा हे तू करू नकोस, असं तू करू नकोस. त्या पद्धतीने मला सगळेच आवडत होते. ओके,
तुमचं आणि वारकरी संप्रदायाचं नातं हे कधीपासूनच आहे? ते परंपरेनेच आहे. माझे खापर पणजोबा हे कोल्हापूरवरून पंढरपूरला वारीसाठी जायचं. तर जोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये ताकद होती तोपर्यंत ते कोल्हापूर ते पंढरपूर पायी जात होते. म्हणजे आषाढी वारी जसं आळंदीतून माऊली निघालात की ते त्यावेळेस तिकडून कोल्हापूरवरून निघायचे आणि पंढरपूरला पोहोचायचे. त्यानंतर त्यांच्या म्हणजे शरीर साथ देत नव्हतं तर घोड्यावर त्यांनी वारी केली. तर खापर पंजोबा मला आठवतं तसं, म्हणजे जी घरामध्ये आता आपल्या चर्चा होती ती खापर पंजोबांपासून. मग आता खापर पंजोबांवर पण कोणाचे तरी कुटुंबातल्याच व्यक्तीचे संस्कार असणार. त्याच्यामुळं परंपरेने ही वारकरी संप्रदायाची आम्ही जोडले गेलेलो आहोत. ओके. आपलं जे आळंदी मंदिर आहे त्याच्यामध्ये जे सुवर्ण पिंपळ आहे याच्याबद्दल आम्हाला सांगा. काय सुवर्ण पिंपळ ज्यावेळेस विठ्ठलपंत श्री क्षेत्र काशीला संन्यास घेण्यासाठी गेले, म्हणजे ज्यावेळेस लग्न झालं, मन प्रपंचात रमत नव्हतं आणि मग रुक्मिणी आई साहेबांना सारखं बोलायचं, रुक्मिणी माझं मन प्रपंचात रमत नाहीये, मी जातो काशीला, संन्यास घेतो. आणि आई साहेबांनी एकदा सहज बोलल्या, दररोजच विचारायचे, तर जायचं असेल तुम्ही जा. आणि ते एक पडत्या फळाची आज्ञा म्हणून ज्यावेळेस ते काशीला गेले त्यावेळेस आई साहेबांनी जे अनुष्ठान केलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने जे अनुष्ठान केलं, त्या अनुष्ठान काय, मध्यरात्री उठावं, इंद्रायणीमध्ये स्नान करावं. का रात्री उठावं, तर कोणी आपल्याला बोलू नये, हिचा नवरा बाहेर गेलाय, हिचा नवरा हिला सोडून गेलाय. शेवटी स्त्रीचं ते हलवं मन असतं आणि लोक 12 घरची 12 तोंड 12 प्रकारे बोलत असतात. मग मध्यरात्री उठावं, इंद्रायणीमध्ये स्नान करावं आणि ओल्या अंगाने त्या पिंपळाला प्रदक्षिणा माराव्यात. पिंपळाला प्रदक्षिणा आई साहेबांनी 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष नाही, तर तो कालावधी 12 वर्षाचा सांगितला जातो. ओके. म्हणजे त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा आई साहेबांनी मारल्या त्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की विठ्ठलपंत, मग ते अनुष्ठान जसं पूर्ण झालं तसं विठ्ठलपंतांचे श्रीगुरु काशीवरून तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. ते आळंदीमध्ये आले, आईसाहेबांची त्यांची भेट झाली आणि महाराजांना कळलं की आपल्या आश्रमामध्ये काशीला जो एक अध्ययन करतोय किंवा जो आहे तो हिचाच पती आहे. मग तिथून पुढे विठ्ठलपंत परत आले. तर त्याला सुवर्ण पिंपळ असं म्हणतात, पण जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले असं बोललं जातं. तर मला असं वाटतं की तो पिंपळच आहे अगोदर, पण आईसाहेबांनी त्याला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या, ते अनुष्ठान केलं आणि सोन्यासारखी मुलं आईसाहेबांच्या पोटी जन्माला आली, म्हणून कदाचित त्याला सुवर्ण पिंपळ म्हटलं जात असेल. ओके. म्हणजे आज तुमच्या माध्यमातून आम्हाला त्याचा नवीन अर्थ कळाला सुवर्ण पिंपळाचा. खरं तर मला हे जाणून घ्यायचं की म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची जी संजीवनी समाधी आहे तर त्याचं महत्व काय आहे, की संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, पण मला तुमच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय की त्याचं महत्व काय आहे, आपल्या वारकरी संप्रदायावरती प्रभाव कशा प्रकारचा आहे. आता आपण थोडासा विचार केला तर वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे आणि ह्याचा विचार जेव्हा आपण करतो तर ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरचा एक काळ आपल्याला पाहावा लागतो. कारण की विठ्ठलपंत हे तीर्थयात्रा करत करत जेव्हा आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर जेव्हा सिद्धोपंतांची त्यांची भेट झाली, विवाह झाला आणि मग पहिलं जर दर्शनाला कुठे गेले असतील तर ते पंढरपूरला गेले. आणि पंढरीची आषाढी आलेली जवळ, मला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीसाठी जायचंय असं विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांना सांगितलं. आणि मग सिद्धोपंत असतील, रुक्मिणी आईसाहेब असतील, विठ्ठलपंत, हे कुटुंब पूर्ण आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेलं आहे. आता कसं असतं की कोणीतरी संघटक असावा लागतो. वारकरी संप्रदाय भक्ती हा ह्याच्यासाठी कोणीतरी संघटन करावं लागतं. तर ते संघटन माऊली ज्ञानोबा यांनी केलं. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, ते त्या संदर्भाने बोललं जातं. मग ज्ञानेश्वर महाराजांचा, नामदेव महाराजांचा काळ असेल, त्याच्यानंतर भानुदास महाराज, एकनाथ महाराजांचा काळ असेल, त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचा, निळूबारायांपर्यंतचा काळ असेल. तर मला असं वाटतं की जनामनामध्ये वारकरी संप्रदाय म्हणजे भक्ती संप्रदाय रुजवण्याचं काम ह्या वारकरी संप्रदायातील ह्या दैदिप्यमान संत परंपरेने केलं. बाबा तू तुझ्या कामामध्ये राहा, तू तुझा व्यवसाय कर, तू तुझी नोकरी कर, पण तुझी संलग्नता ही भगवंताच्या चरणाजवळ असली पाहिजे. म्हणजे तुम्ही काही करा, पण काही करत असताना, म्हणजे काही करा याचा अर्थ काय, तुम्ही तुमचं कर्म करा, पण तुम्ही जी शक्ती अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानाशी संलग्न राहा, ही शिकवण वारकरी संप्रदायाने दिलेली आहे. ओके.
माऊलींनी परत जिवंत समाधी घेतली. हा तर म्हणजे असं म्हणतो की आपण असं म्हणजे म्हणतात की जिवंत समाधी म्हणजे संजीवनी समाधी असेल तर त्या बॉडीचं म्हणजे नाश होत नाही, तो प्रेझेन्स तिथे असतो. तर याबद्दल काय तुम्ही सांगा? आहेच ना ज्ञानोबारांनी. आता काय, मी वारकरी संप्रदायातील ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारांचा प्रचारक आणि प्रसारक आहे. त्याच्यामुळं माझी एक श्रद्धा आहे, माझा एक विश्वास आहे. आणि येथे भावे विन तत्वता परमार्थ न हाता सकळ साधनांची माथा जाण तत्वता सद्भाव. इथं श्रद्धा असावी लागते. आपण अगदी सहज बोलताना बोलतो ना, मनी नाही भाव, देवा मला पाव देव, आशानं पावायचा नाही र देव, काय बाजारचा भाजीपाला आहे र. तर माझं असं म्हणणं आहे की चिकित्सा म्हणून मी कधी या गोष्टींकडे पाहत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली ही श्रद्धा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेच. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवलेच. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवलीच. अर्थात आपण थोडासा जर विचार केला तर अवतार परंपरा जर आपण पाहिली तर ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार आहेत. आणि भगवंताला काय अशक्य आहे ना, करील तो काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. ते काही करू शकतात. महाविष्णू म्हणजे एक अभंग आहे, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान तो झाला भक्त आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ता दासीजनी लागे पायी. म्हणजे देवानेच भक्तांचा अवतार घेतलाय. सदाशिवाचा अवतार कोण आहेत? निवृत्तीनाथ. महाविष्णूचा अवतार कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज. ब्रह्मदेवाचा अवतार कोण आहेत? सोपानदेव. आणि आदिशक्तीचा अवतार कोण आहेत? तर मुक्ताबाई. किंवा आपण ज्ञानोबारांच्या आरती बोलताना लोपले ज्ञान जगी ही तर नेनती कोणी अवतार पांडुरंग, नावं ठेवले ज्ञान. पांडुरंगाचा अवतार. आणि भगवंताची शक्तीच आहे, करतो मानथ्य करतो असं सामर्थ्य आहे भगवंताचं. त्याच्यामुळे त्याला काय अशक्य भगवंताला, ते भगवंताचाच अवतार आहेत. ओके. एखादं कीर्तन करण्यासाठी नॉर्मली आपल्याला कशा प्रकारचा अभ्यास करावा लागतो किंवा कसं तयारी करतो आपण? कीर्तन करण्यासाठी काय अभ्यास, पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन असं सांगितलेलंच आहे. ग्रंथ पाहूनच, जसं की आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे, तिथं अतिशय सिक्वेन्सनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास हा शिकवला जातो. 4 वर्ष तिथला तो जो काही अभ्यास ठरलेला आहे, तो त्यांचा जो काही सिलेबस ठरलेला आहे, त्या पद्धतीने अभ्यास करूनच कीर्तन करावं या मताचा मी आहे. कारण की एखाद्याचं कीर्तन आपण ऐकतो आणि ते ऐकून 2 तासाचं पाठ करणं काय आता अवघड राहिलेलं नाहीये. पण जेव्हा अभ्यास करून आपण कीर्तन करतो किंवा ग्रंथ वाचून जेव्हा आपण कीर्तन करतो, तर साधू संतांनी हे सगळं जे आहे, तत्वज्ञान असेल, वेदांचा अभ्यास असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल. आता महाराज म्हणतात, वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला, विठोबासी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे. म्हणजे वेदांनी जे सांगितले त्या वेदाचं सार महाराजांनी अगदी सोपं करून सांगितलं की तुम्ही नामस्मरण करा. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामधून काय सांगितलं? हरिमुखे माना. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हरिपाठामधून काय सांगितलं? हरिमुखी गाता हरपली चिंता. तर मला असं वाटतं की साधू संतांनी हे जे सगळं केलेलं, किंवा जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनचरित्राकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुकाराम महाराज भामचंद्रावर गेले, भामचंद्र डोंगरावर गेले, भंडारा डोंगरावर गेले, घोरडेश्वरावर गेले. तिथे जाऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभ्यासच केलाय. म्हणजे ज्यावेळेस इतकी प्रतिकूलता प्रपंचामध्ये आली, त्यांच्या सगळं होत्याचं नव्हतं झालं. म्हणजे अगदी 5-7 वर्षामध्ये सगळं संपलं. म्हणजे एकतर आई वडील मरण पावले, वडील भाऊजाई मरण पावली, थोरला भाऊ घर सोडून निघून गेला, त्यानंतर दुष्काळ पडला, दुष्काळात सगळं संपलं. त्याच्यात पहिली पत्नी रखमाबाई ती मरण पावली. रखमाबाई पासून तुकाराम महाराजांना संताजी नावाचा मुलगा झाला होता, तोही मरण पावला. आणि तुकाराम महाराजांचं वय साधारणपणे 20-21 वर्षाचं. आणि इतक्या ह्या वयामध्ये 20-21 वर्षाच्या वयामध्ये एवढी जेव्हा संकट आले, तेव्हा तुकाराम महाराजांनी भंडारावर जाऊन ज्ञानेश्वरीची हजारो पारायणं केली, एकनाथी भागवताची हजारो पारायणं केली. ही पारायणं केली म्हणजे त्यांनी अभ्यासच केला. तुकाराम महाराज किंवा जगद्गुरु कधी झाले? जेव्हा त्यांनी आध्यात्मिक अनुष्ठान केलं तेव्हा झाले. म्हणजे एक सूत्र सांगितलं जातं ना की माणसाच्या जीवनामध्ये अधिष्ठान असलं पाहिजे, अधिष्ठानासमोर अनुष्ठान असलं पाहिजे, अनुष्ठानामध्ये अनुसंधान असलं पाहिजे, अनुसंधानातून अनुराग निर्माण व्हावा लागतो आणि अनुरागातून अनुभवाची निर्मिती. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. साधू संतांनी अनुभव सांगितला आणि तो अनुभव त्यांना अभ्यासातून आला. म्हणून अभ्यास महत्वाचा आहे, अभ्यास करून कीर्तन करणं महत्वाचं आहे. ओके. ह्यालाच रिलेटेड एक क्वेश्चन आहे की
आपण पाहतो की वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाची परंपरा खूप वर्षानुवर्ष आलेली आहे आणि तुम्ही जे कीर्तन करता त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्हिटी तुम्ही इन्व्हॉल्वमेंट असते. ओके, तुम्ही काहीतरी म्हणजे क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करता आणि याचबरोबर तुमच्या कीर्तनामध्ये तुम्ही नृत्य करून कीर्तन करता. ओके, काही ठिकाणी चर्चा होते, काही ठिकाणी टीका होते. तर तुम्ही सगळ्यात पहिला प्रश्न असा राहील की तुम्हाला हे सुचलं कधी, कुठल्या पॉईंटला सुचलं की यार आपण म्हणजे करूयात असं नाही का, की हे कसं तुम्हाला सुचलं स्टार्टिंगला? नाही, कीर्तनामध्ये तर काय वारकरी संप्रदायामध्ये पाऊल धरण हा प्रकार आहेच. ज्ञानोबा तुकोबांच्या जय घोषामध्ये पाऊल धरणं ह्याला आपण दुसऱ्या शब्दात नाचणं म्हणू शकतो. तालात ठेक्यात नाचणं. बरोबर. तर त्यालाच, आणि ही तर काय परंपरा पहिल्यापासून नामदेव महाराजांचं कीर्तन जर आपण पाहिलं तर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जर कीर्तनात देव नाचत असेल तर कीर्तनकारांनी नाचलं तर काय हरकत आहे. बरोबर. आणि कीर्तनाचं उलट केलं तर नर्तकी होतं. नर्तकी म्हणजे नाचणारी होतं. बरोबर. मग आपण कीर्तनात नाचायला काय हरकत आहे. आता नर्तकी ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरिगुण गाणे लगी महलों में पली बनके जोगन चली. मीराबाई भगवंताच्या नामामध्ये त्याच्या गुणावर प्रेम करून त्याच्या नामामध्ये तल्लीन होऊन नाचत होत्या. म्हणून आज संपूर्ण जग मीराबाईंचं नाव घेतं. किंवा भगवंताच्या कीर्तनामध्ये आपण का नाचलं पाहिजे तुम्ही पहा ना. म्हणजे थोडंसं ह्याचं आपण थोडंसं आजच्या काळाशी जर संबंधित आपण चर्चा करायची झाली तर तुम्ही बघा ना, तुमची एक फिजिकल जास्त एक हालचाल झाली तर तुम्हाला रिलीफ वाटतो. पहा, बरोबर. हे जसं तुम्ही व्यायाम केला, तुम्ही आता बघा डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते सांगतात तुम्ही 45 मिनिट्स वॉक करा किंवा तुम्ही काहीतरी व्यायाम करा. मग तुमच्या शरीराची जेव्हा हालचाल होते, शरीराची हालचाल झाल्यानंतर तुम्हाला एक रिलीफ मिळतो, एक तुम्हाला स्ट्रेस कमी झाल्यासारखं वाटतो. तसं तुम्ही बघा साधू संतांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी केलेली आहे. तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तुम्हाला मानसिक स्थैर्य लाभतं आणि भगवंताचं नामस्मरण करत तुम्ही थोडीशी कीर्तनात हालचाल केली म्हणजे नाचलात की तुम्हाला शारीरिक स्थैर्य लाभतं. म्हणजे मानसिक आणि शारीरिक स्थैर्याचा समन्वय भगवंताच्या नामामधून साधू संतांनी घालून दिलेला आहे. आणि गायनाचे एवढे आपुलिया छंदे महाराजांनी आपल्याला परवानगी दिली. तुम्ही गा नाचा आपल्या छंदामध्ये, म्हणजे असंच नाचत असताना तुम्ही कसेही नाचा पण भगवंताचं नामस्मरण करून तुम्ही नाचा. आणि नामदेव महाराजांची एक मनोभूमिका आहे ना, नाचू कीर्तनाचे रंगी असं बोललेले आहेत ते. सुरुवातच त्या नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि एक सांगतो तुम्हाला, तुम्ही इतर संप्रदायांकडे जर पाहिलं तर तुम्ही बघा इस्कॉनचं आपण उदाहरण घेऊयात तर ते किती बेधुंद तल्लीन होऊन हरे राम हरे कृष्ण ह्या भजनावर नाचत असतात. आणि तुम्ही पहा ना की त्यांच्याकडे यंग जनरेशन खूप आहे, यंग क्राऊड खूप आहे. तर मला असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये तरुणांनी यावं असं वाटत असेल तर तरुणांना ज्या पद्धतीने आपल्याला इकडे आकर्षित करता येईल त्या पद्धतीने त्यांना केलं पाहिजे. एकदा तो आपल्या वारकरी संप्रदायाच्या विचारांना त्यांनी स्वीकारलं की मग त्याला आपण धोतर घालायला लावू, मग त्याला आपण नेहरू शर्ट घालायला लावू, मग त्याच्या आपण गळ्यामध्ये माळ घालू, पण त्याला इकडे येऊ द्या पहिलं. आणि येण्यासाठी ह्या गोष्टी काही कराव्या लागतात. मी जेव्हा कीर्तनामध्ये नाचतो तेव्हा आपल्यासारख्या तरुण मित्रांना ते खूप आवडतं. अरे दादा कीर्तनामध्ये नाचतात, किंवा मी कीर्तनामध्ये, आणि मी अजिबात म्हणजे ओंगळवानं नाचत नाही, कसंही नाचत नाही, अगदी ठेक्यात तालात पाऊल ज्याला म्हणतात त्याच पद्धतीने मी नाचत असतो. आणि मग शेवटी कीर्तनाच्या सगळ्यांना मी श्रोत्यांना उभं करतो आणि नाचवतो. तर लोकांना ते खूप आवडतं. म्हणजे ते एक फील करतात की अरे हा खूप छान वाटलं बरं का, ऐकायलाही छान वाटलं आणि आपलं शरीर पण मोकळं झालं. तर तो एक फील आहे. ओके, मला तोच विचारत होता ऍक्च्युली की जेव्हा आपला वारकरी संप्रदाय आहे तर यामध्ये तुम्हाला असं वाटतं का कुठंतरी की समाजामध्ये तरुण वर्गामध्ये किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज की थोडासा दुरावत आहे किंवा जेवढा पाहिजे तेवढा समाज आणखी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, असं तुम्हाला कधी भासतं का ॲज अ कीर्तनकार म्हणून? हा, असं वाटतं. आता काय की म्हणजे मी आता ह्याच काही दिवसांमधला मी अनुभव सांगेल. एक 50-60 वर्षाच्या पुढचे जे कीर्तन प्रवचन ऐकतायत तर ती लोक मला ओळखतात. पण आता जसं मी या बिग बॉसच्या घरामधून बाहेर आलोय तर मी कुठेही उभं राहिलो तर तुमच्यासारखे तरुण मुलं येऊन माझ्यासोबत संवाद साधतात. तर मग आता आपण मग कुठेतरी आपणच कमी पडतो असं मला वाटतं. म्हणजे मग ते भाषेच्या याने असेल, कारण की वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी काही लोकांनी
परराज्यामध्ये सप्ताह केले. ओके. परराज्यामध्ये सप्ताह केले. त्याच्यामध्ये कीर्तन होती, पण काही जे खऱ्या अर्थाने अभ्यासू कीर्तनकार होते त्यांनी हिंदीमध्ये कीर्तन केली. पण बाकीच्यांना कीर्तन करत असताना हिंदीचा त्यांना अडचण आली, हिंदी भाषेची अडचण आली बोलताना. कारण की मराठीत जिथं व्यवस्थित बोलता येत नाही तिथे हिंदी कसे व्यवस्थित बोलतील ना. मग मला काय म्हणायचंय की वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण परराज्यामध्ये जेव्हा जातो ना तेव्हा त्यांच्या लँग्वेजमध्ये, त्यांच्या भाषेत आपण त्यांना, त्या लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. ना की आपली काही लोक काय करतात, महाराष्ट्रातलीच लोक एकत्र करतात, परराज्यामध्ये जातात आणि तिथे जाऊन आपल्याच लोकांना कीर्तन प्रवचन ऐकतात की जे त्यांना माहिती आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती ना कीर्तन प्रवचन काय आहे. मग समजा तुम्ही परराज्यात, दुसऱ्या राज्यात गेले तर तिथं तिथली लोक आली पाहिजेत आपल्या कीर्तनाला आणि मग त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, मग हिंदी भाषेत असेल, हिंदी तर काय सर्वांना समजणारी भाषा आहे, मग निदान हिंदी भाषेमध्ये तरी आपल्या संतांचे विचार त्यांना सांगता आले पाहिजेत की जेणेकरून हा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार राज्यात, परराज्यात आणि अनुषंगाने देशात आणि जगभरात होईल. पण त्याच्यासाठी महाराज मंडळींचं भाषेवर प्रभुत्व असणं आणि लवचिक असणं फार गरजेचं आहे. ओके. मराठी भाषेव्यतिरिक्त फार कमी असे बोटावर मोजणे इतके आपली महाराज मंडळी आहेत की ज्यांचं भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे, की जे चांगले इंग्रजीमध्ये कीर्तन करू शकतील, जे चांगलं हिंदीमध्ये कीर्तन. आता माझं स्वतःच, माझं मराठी भाषेवर मी व्यवस्थित कीर्तन करू शकतो, हिंदी बरी बोलू शकतो, म्हणजे अगदी खूप चांगली बोलू शकत नाही, पण इंग्रजी भाषेचं तितकंसं मला ज्ञान नाहीये. इंग्रजी मला समजू शकतं पण मी बोलू शकत नाही. तर माझा मुलगा आता इंग्रजीमध्ये कीर्तन करतो. मी त्याला म्हटलं, अरे बाबा मी मराठीत कीर्तन करेल, हिंदीमध्ये मी बोलेल, पण इंग्रजीमध्ये कीर्तन करण्याची आवश्यकता आहे, तर तो इंग्रजीमध्ये कीर्तन करतो. तर जेव्हा तुम्ही संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार करता तेव्हा तुम्ही भाषेवर प्रभुत्व ठेवून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ज्ञानोबा तुकोबा सांगितले पाहिजेत. ओके. कारण की आत्ताच मला समजलं की म्हणजे आतापर्यंत मी ज्या म्हणजे भागामध्ये राहतो, ग्रामीण भागामध्ये, तिथं जे कीर्तन वगैरे होतात मराठीमध्येच होतात, पण कधी असा विचारच नाही आला की हिंदीमध्ये पण कीर्तन होऊ शकतं किंवा गरज आहे, किंवा इंग्लिशमध्ये पण कीर्तन होण्याची गरज आहे, आवश्यकता आहे वारकरी संप्रदायामध्ये. हा खरंच खूप क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह हा थॉट आहे. दुसरं मला असं विचारायचं की तुळशीची माळ आपण घालतो वारकरी संप्रदायामध्ये, तर तुळशीच्या माळीचं महत्व काय आहे? आता तुळस ही भगवंताला खूप आवडते. अति प्रिय आवडे तुळसी बुक्का, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांना नजराना पाठवला होता, की तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकलं, तुकाराम महाराजांच्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रभावित झाले आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी जात होते. मला हा मुद्दा आवर्जून सांगायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने राजसत्ता होती आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या रूपाने धर्मसत्ता होती. आणि तुम्ही पहा, धर्मसत्तेच्या अधिष्ठित अंकित राजसत्ता होती, ना की राजसत्तेच्या अंकित धर्मसत्ता होती. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन चालू होण्याच्या अगोदर जाऊन बसत होते धर्म मंडपामध्ये. ओके. आत्ताचे राजकारणी लोक कीर्तन वगैरे ह्या गोष्टी तर काही ऐकायला येतच नाहीत, आणि आले तरी अगदी भेट द्यायला येतात. म्हणजे कीर्तन संपेतोपर्यंत, समजा कीर्तनामध्ये विठोबा रुक्मिणी भजन येतं त्यावेळेस एखादा नेताच कार्यकर्त्याला म्हणतो गावातल्या, अरे ते विठोबा रुक्मिणी भजन आलं ना की तेवढं मला कॉल कर, मग मी येतो, महाराजांना हार घालतो आणि पुढच्या कार्यक्रमाला निघून जातो. विचारांची बैठक कधी बसणार यांची? राजकारणामध्ये असणाऱ्या लोकांना जेव्हा समाजाशी त्यांना नाळ जोडायची तर विचारांची बैठक खूप चांगली असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची विचारांची बैठक किती चांगली आहे. छत्रपती शिवाजी महाराज कधी असं नाही बोलले हे राज्य माझं राज्य आहे, हे राज्य रयतेचं राज्य आहे, असं बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहकार्यांना आवर्जून सूचना केली होती की रयतेच्या भाजीच्या देठावर देखील आपला अधिकार नाहीये. हे का? कारण की धर्मसत्तेचं अधिष्ठान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसत्तेला होतं की आपण अशा विचारवंतांचे, अशा सत्पुरुषांचे, संतांचे विचार ऐकले पाहिजेत की जे आपल्याला स्वराज्य निर्मितीसाठी उपयोगी पडते. तर मला असं वाटतं की आजच्या राजकारण्यांनी निदान कीर्तन प्रवचन ऐकलं पाहिजे, नाहीतर निदान ज्ञानेश्वरी गाथा कधीतरी वाचली पाहिजे, त्याच्यातले चांगले विचार घेतले पाहिजेत. मी मुद्दा हा सांगत होतो. मग छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायचे तेव्हा कीर्तन ऐकल्यानंतर एकदा छत्रपतींच्या मनामध्ये असा एक भाव आला की माझ्या तुकाराम महाराजांचा परमार्थ तर श्रीमंत आहे पण प्रपंच तितका श्रीमंत नाही, तर प्रपंच श्रीमंत करू म्हणून नजराणा पाठवला.
आणि तो नजरानं न स्वीकारता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परत पाठवला, तेव्हा तुकाराम महाराज बोलतायत, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आणि त्यावेळेस जे काही अभंग लिहिले त्याच्यामधला एक अभंग फार प्रसिद्ध आहे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते माझा मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे. आज गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, किंवा एकनाथ महाराजांचा दुसरा अभंग आहे, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टेळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी. ही आचार प्रणाली सांगितलेली आहे की माझं तर असं स्पष्ट मत आहे की गळ्यामध्ये माळ नाहीये पण पंढरपूरला जाऊन दर्शन घेतोय, तर तो वारकरी नाही, तो विठ्ठल भक्त आहे. ओके. गळ्यामध्ये माळ नाहीये पण तो आळंदीला येऊन माऊलींचं दर्शन घेतोय, वारकरी नाही, तो माऊलींचं भक्त आहे. पण वारकरी स्वतःला म्हणून घेण्यासाठी गळ्यामध्ये तुळशीची माळ असलीच पाहिजे, कपाळावर गोपी चंदनाचा टिळा बुक्का असलाच पाहिजे, त्याने एकादशीचा उपवास केलाच पाहिजे, त्याने हरिपाठाचं वाचन दररोज केलंच पाहिजे, तर मग वारकरी. तर वारकरी संप्रदायाची जी आचार प्रणाली सांगितली त्याच्यामध्ये तुळशीच्या माळेला अत्यंत महत्व आहे. दुसरी गोष्ट, विठ्ठल हे भगवान श्रीकृष्णाचं बालरूप सांगितलेलं आहे. बरोबर. भगवान श्रीकृष्णाला तुळस खूप आवडते. ही कथाही सांगितली जाते की भगवान परमात्मा की म्हणजे सत्यभामेला जो अहंकार झाला होता त्यावेळेस ते नारदांना भगवंताला दान केलं का, कारण की मला जन्मोजन्मी हाच पती मिळावा. आणि मग जेव्हा सत्यभामेच्या रियालिटी लक्षात आली की हा आता देव तर जाणार आहे, पुढचे 7 जन्म जाऊ दे, पण ह्याच जन्मात देवाला नारदजी घेऊन चाललेत, मग आता कसं, तर मग देवाच्या वजना एवढं मला सोनं दान करा. तर मग सत्यभामेने ते सगळं तिच्या जवळचं सोनं आणून टाकलं, बाकीच्या सर्वांनी सोनं आणून टाकलं, पण ते काय पारडं हलतही नव्हतं. मग जेव्हा रुक्मिणी आई साहेबांनी एक तुळशीचं पान त्या पारड्यामध्ये टाकलं तेव्हा ते हललं आणि ते वजन झालं. तर एका बाजूला सगळं सोनं आणि एका बाजूला तुळस, इतकी देवाला तुळस आवडते. माझे बाबा सांगायचे की तुळशीची माळ गळ्यामध्ये असली की सकाळी आंघोळ करताना तुळशीचं पवित्र पाणी आपल्या अंगावर पडतं, जेणेकरून आपला देह पवित्र होतो, जेणेकरून आपलं अंतःकरण पवित्र होतं. तसे अनेक फायदे आहेत तुळशीचे, पण बेसिक आहे की गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. ओके. जेव्हा आपण संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या चरित्रावरती पाहतो तर तेव्हा आपल्याला एक रेफरन्स भेटतो की त्यांनी भिंत चालवली होती. तर या संदर्भाबद्दलची काय कथा आहे किंवा काय तो इतिहास होता त्यावेळेस? आता तो इतिहास कसं की ज्यावेळेस एका यात्रेकरूंनी जेव्हा चांगदेव महाराजांच्या तिकडे गेल्यानंतर सांगितलं, अरे बाबा ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान आणि मुक्ता ही 4 भावंड आहेत आणि हे खूप चमत्कार करतायत, त्यांनी रेडेमुखी वेद वदवले वगैरे. जेव्हा चांगदेवांना हे कळलं की अरे बाबा ही कोण मुलं आहेत, ही कोण मुलं आहेत, तर ह्यांना आपण भेटलं पाहिजे. मग पत्र लिहायला अगोदर निरोप पाठवला पाहिजे. तर मग कागद घेतला, पण त्या कागदावर काय लिहावं हे चांगदेवांना कळलंच नाही. म्हणजे माणसाचं वय वाढतं म्हणजे अक्कल वाढतेच असं नाहीये. मी अगदी स्पष्ट बोलतो. म्हणजे वय वाढलं म्हणजे अक्कल वाढतेच किंवा बुद्धी वाढतेच किंवा तो ज्ञानी होतो असं नाही. आता 1400 वर्षाचेच चांगदेव, पण त्यांना पत्रावर काय लिहावं, तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहेत आणि चिरंजीव लिहावं तर कर्तृत्वाने महान आहेत. मग लिहायचं काय, सुरुवातच जर करता येत नसेल तर मग ते कोरा कागद पाठवला. सकाळचं ऊन घेत ही भावंड बसलेली होती, निवृत्तीच्या हातात कागद पडला, निवृत्तीनाथांनी स्मितहास्य केलं, तो ज्ञानोबारांकडे दिला, ज्ञानोबारांनी तो कागद पहिला स्मितहास्य केलं, सोपानदेवांकडे दिला, सोपानदेवांनी कागद पहिला स्मितहास्य केलं, मुक्ताबाईंकडे दिला. मुक्ताबाईंनी तो कोरा कागद पाहिला, कोरा कागद पाहिल्यानंतर मुक्ताबाई बोलल्या 1400 वर्षाचा झाला पण कोरा तो कोराच राहिला. आणि मग त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओव्या लिहिल्या, त्याला आपण चांगदेव 65 म्हणतो. मग तो कागद परत जसं चांगदेवांकडे गेला तेव्हा त्या ओव्यांचा अर्थच कळला नाही. पण तरी देखील आजूबाजूची जी काही मंडळी होती ती थोडीशी अहंकाराने ग्रासलेली होती आणि चांगदेवांना अहंकार होताच ना. तर मग आता भेटायला जायचं, पण भेटायला जात असताना आपला प्रभाव पडला पाहिजे ही एक भूमिका होती. बघा तुम्ही कोणी, म्हणजे तो एक सामान्य नियम आहे. म्हणजे तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल तर बाबा पुरुषोत्तम दादांवर प्रभाव पडला पाहिजे, किंवा मी तुम्हाला भेटत असेल तर माझा काहीतरी प्रभाव तुमच्यावर पडला पाहिजे. तर अशा पद्धतीने चांगदेवांनाही वाटलं. बरोबर स्तुती पाठक असणारे शिष्य परिवार होतेच, तर शिष्य परिवाराने सांगितलं आपल्याला प्रभाव पडला पाहिजे आपला त्यांच्यावर. मग प्रभाव पडला पाहिजे म्हटल्यानंतर मग हे वाघावर निघाले.
ओके. साहजिकच आहे ना, वाघावर निघाले म्हटल्यानंतर वाघावर बसून निघाले. ज्यांची स्वारी वाघावर आहे त्यांचा किती प्रभाव पडणार. म्हणजे ही प्रभाव, मला असं वाटतं आता प्रभाव पडण्यासाठी, आता नाही का आपण कुठेही गेलो तरी काही काही माणसं फार मोठ्या गाड्या घेऊन येतात, कोट्यवधींच्या गाड्यांमध्ये येतात. काय येतात तर प्रभाव पडावा म्हणूनच येतात. मला असं वाटतं ही चांगदेवांचाच अवतार असणारी लोक आहेत की जे असे मग त्याच्यानंतर साप हातामध्ये घेतला, म्हणजे हात वाघावर बसलोय, साप हातामध्ये घेतलाय, म्हणजे ते एक मला असं वाटतं ती ऍक्सेसरी होती की लोकांवर प्रभाव. जसं की आता नाही का आपल्या हातामध्ये एखाद्याचा आयफोन पाहिला की असं वाटतं अरे काय मोठा माणूस. आता नाही, आता काय कोणाकडे पण आयफोन, पण असा एक काळ होता की आयफोन, एक 2-4 मोबाईल हातात बघितले की प्रभाव पडायचा सर्वसामान्य लोकांवर. तर कदाचित मला असं वाटतं ही पण चांगदेवांचेच अवतार असणारी मंडळी आहेत की ऍक्सेसरीजनी लोकांवर प्रभाव टाकायचा. तर मग ते निघाले, पण कोणीतरी येऊन वर्दी दिली की चांगदेव आलेत. तर निवृत्तीनाथ म्हटले पाहुणा येतोय आपल्याकडे, तर 5 पावलं आपण पुढे गेलो पाहिजे. आणि आता कसं जायचं, तर मग भिंतीवर बसले होते, चल म्हटले बाई. निघाली भिंत, निघाली. आणि तो एक ज्ञानोबारांच्या जीवनचरित्रातला फार मोठा एक प्रसंग होता की ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालवली. निर्जीव भिंत चालवली. संतांच्या संगतीत काय होतं याचा विचार करत असताना निर्जीवही सजीव होते. आणि ते जेव्हा पाहिलं, अरे आपण तर एका प्राण्यावर बसून आलेलो आहे, पण निर्जीव भिंत चालवण्याचं काम ज्ञानोबारांनी केलंय. आणि तिथंच चांगदेव शरण आले. त्यानंतर मग चांगदेवांचा गुरु होण्याचा बहुमान मुक्ताबाईंना भेटला. या सगळ्या गोष्टी आहेतच. मग ते त्या पद्धतीने तो प्रसंग आहे. ओके. म्हणजे मला हे विचारायचं आहे की तुम्ही कीर्तनकार आहात. नॉर्मली भरपूर लोकांच्या मनामध्ये किंवा समाजामधील काही लोकांच्या मनामध्ये अशी इमेज असते की कीर्तनकार म्हणजे कीर्तन वगैरे करणारा वगैरे, म्हणजे असं देव माणूस एकदम अर्थातच. पण तुम्ही ही इमेज ब्रेक करत तुम्ही फिजिकल फिटनेस असेल, तुम्ही जिम वगैरे करतात, सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात, म्हणजे आधुनिक दृष्ट्या तुम्ही इन्व्हॉल्व असतात प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये. तर तुम्ही हे कसं सगळं साध्य करता? नाही का, मला आवड आहे. आणि मला असं वाटतं, म्हणजे मी पहिलाही खूप व्यायाम, म्हणजे आता एक 2022 पासून मी परत माझ्या शरीराकडे पूर्ण लक्ष द्यायला लागलो. म्हणजे कॉलेजला असताना मी व्यायाम वगैरे करायचोच, पण तितकासा डाएट वगैरे काही करत नव्हतो. आता तो डाएट वगैरे मी परत फॉलो करायला सुरुवात केली. आणि मला असं वाटतं, आणि मला असंही बोललं जातं, हे प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर प्रेझेंट करतात, तर जे चांगलं असेल तर ते प्रेझेंट करायला काय हरकत आहे ना. आणि त्याच्यामुळे मी व्यायाम करतोय म्हटल्यानंतर आज शेकडो मुलं व्यायाम करायला लागलेली आहेत. बरोबर. म्हणजे महाराज असून हे व्यायाम करतात. आणि नाही म्हटलं तरी मला हे कळतं की मी व्यायाम करतोय, तर जरी कीर्तनाला आले नाहीत, जेव्हा फोटो येतो होर्डिंग्सवर, बॅनर्सवर, किंवा आता सोशल मीडियावर आपल्या गावात पुरुषोत्तम दादा पाटील येत आहेत, मग त्यांनी कुठेतरी सोशल मीडियावर बघितलेलं असतं, अरे हा व्यायाम करतो बरं का, हे महाराज येते व्यायाम करतात बरं का, आपण त्यांना निदान पाहिलं तरी जाऊयात. मग ते पाहिलं येतात, मग पाहिल्यानंतर कीर्तन ऐकतात. म्हणजे मला असं वाटतं हे माझे सगळे प्रयत्न चालू आहेत ना, ते तरुणांनी आपल्या वारकरी संप्रदायाकडे आलं पाहिजे, ह्याच्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत. आणि सोपं आहे हो, काय नाही, देवाने 24 तास तुम्हालाही दिलेत, 24 तास मलाही दिलेले आहेत. हे सोपं आहे, फार सोपं आहे. आपणच नाही ते ओझं घेऊन चाललेलो असतो. म्हणजे मी कुठेतरी ऐकलं की आपण दिवसाचे 3 भाग जर केले, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, तर 8 तास तुम्ही जे काम करताय ते काम जे तुम्ही काम करताय 8 तास, ते 8 तास एकदम डेडिकेशननी काम करा. 8 तास तुम्ही पूर्ण झोपा. आणि 8 तासात तुम्हाला तुमचे छंद, तुमची मैत्री, तुमचं वाचन, तुमचा व्यायाम, तुमचं शरीर सांभाळण्यासाठी ते 8 तास आहेतच ना. मग इतकं देवाने आपल्याला सगळ्यांना, देवाने कुठेही कमतरता केलेली नाही, प्रत्येकाला सगळ्यांना सारखा नाही दिलेला आहे. पण दिलेल्या वेळेचा कोणी विनियोग करतो आणि कोणी काही विनियोग करत नाही. तर मला असं वाटतं की सिर सलामत तो पगडी 50, प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. कारण की शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या माझ्याबरोबर फक्त आपलं शरीरच येणार आहे. त्याच्यामुळं त्या गोष्टी मी करत असतो की जेणेकरून कुठून ना कुठून तरी, एक सांगतो मी तुम्हाला, माझं एक बेसिक आहे की लोकांनी आपल्याकडं पाहिलं पाहिजे, आपल्याला अनुभवलं पाहिजे, आपल्यासारखं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपण किती चांगलं वागता येईल, काय काय गोष्टी. आता शेवटी बघा, आता मी खूप चांगल्या ॲक्सेसरीज वापरतो, तर लोक म्हणतात काय कीर्तनाच्या पैशातून ह्यांना. तर माझ्या आजोबांनी आमच्यावर संस्कार केलेले आहेत, आनंदासाठी परमार्थ करा आणि पोट भरण्यासाठी नोकरी व्यवसाय करा. तर माझे वडील बजाज ऑटोला नोकरीला होते. आमचा पहिला फुलांचा व्यवसाय होता, त्याच्यानंतर आमचं किराणा मालाचं दुकान, त्याच्यानंतर आमचं हॉटेल, त्याच्यानंतर आमचा आता कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय. त्याच्यामुळं आम्हाला कीर्तनातून पैसा नाही कमवावा लागेल. एक भ्रम असतो, म्हणजे हे पहिल्यांदाच मी असं जाहीरपणे सांगतोय
आता कसं आहे, लोक ओळखायला लागलेत खूप, म्हणजे संप्रदायातली लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे, पण जी इतर लोक आहेत त्यांना असं वाटतं हे कीर्तन करून गाड्या घेतात, कीर्तन करून चांगले चांगले फोन वापरतात, त्यांची लाईफस्टाईल अशी आहे. तर आमच्या आजोबांनी आमच्यावर संस्कार केलेत की तुम्ही पोट भरण्यासाठी नोकरी व्यवसाय करा. तर आमच्या घरामध्ये आमच्या घरातले नोकरीही करतात आणि व्यवसायही करतायत, आणि त्याच्यातून मी स्वतःही व्यवसाय करतो. त्याच्यामधून आम्ही आमच्या ज्या गरजा आहेत त्या येणाऱ्या पैशातून पूर्ण करतोय, आणि जे काही कीर्तनाच्या माध्यमातून मानधन मिळलं जातं तर ते समाजासाठीच मी ते देत असतो नेहमी. ओके. तुम्ही जसं मगाशी बोललात की तरुण पिढीसोबत थोडंसं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं अट्रॅक्शन कमी आहे, तर या माध्यमातून तुम्हाला काय त्यांना सांगायला आवडेल की तरुण मुलांना काय संदेश द्यायला आवडेल तुम्हाला या माध्यमातून? नाही, येत आहेत आता तरुण मुलं येत आहेत. म्हणजे मी पाहतोय ना, आता एवढ्या 4-5 वर्षातला कालावधी जर पाहिला तर तुम्ही पहा ना, म्हणजे पुण्यापासून फक्त सासवड पर्यंत जरी तुम्ही जर पाहिलं वारीच्या काळामध्ये, तर इतकी तरुण मुलं म्हणजे स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असतात. म्हणजे कोणी पाणी देत असतं, कोणी काही देत असतं, कोणी वारकऱ्यांची सेवा करत असतं, कोणी वारकऱ्यांचे काही हेल्थ इश्यू असतील तर त्यांच्यावर काम करत असतं. तर तरुणांचा भरणा येतोय. मला असं वाटतं की तरुणांना सांगण्यापेक्षा आपल्या लोकांनी थोडंसं फ्लेक्झिबल होणं फार गरजेचं आहे. तरुणांना इकडे आकृष्ट करण्यासाठी जे जे काही करता येईल ते केलं पाहिजे. एखादा मुलगा टाळ घेऊन उभा राहतो, त्याच्याकडे धोतर नसतं, नेहरू शर्ट नसतो, टोपी नसते, पॅन्ट शर्टवर त्याला वाटतं टाळ घेऊन उभा राहावं, पण कोणीतरी येतंय, तुला कळतं का पॅन्ट शर्ट घालून टाळ घ्यायचा नसतो, तुझ्या डोक्यावर टोपी नाही, त्याचा अपमान केला जातो. मग तो टाळ ठेवतो, तो कायमचाच ठेवतो, परत कधी त्या टाळाकडे येत पण नाहीये. तसं थोडंसं आपण लवचिक होणं फार गरजेचं आहे. येऊ द्या, मुलांना येऊ द्या. पहिलंच त्यांच्यावर बंधन घालाल तर ते बंधन त्यांना स्वीकारता येणार नाही. बंधन तुम्ही पहिल्यांदाच त्यांना येऊ द्या ना, तुम्ही तुमचं सगळं समजावून सांगा, अरे किती आनंद आहे ह्या गोष्टींमध्ये. हळूहळू त्याच्यामध्ये बदल होतील ना. फर्स्ट डेला चालल्यानंतर कसे बदल होतील? बदल स्वीकारायला वेळ लागतो. तर तसे आपण स्वीकारण्याची भूमिका ठेवली पाहिजे, जे आहेत आता संप्रदायामध्ये त्यांनी, असं मला वाटतं. ओके. नॉर्मली आपण बघतो आळंदीमध्ये खूप साऱ्या धर्मशाळा वगैरे आहेत आणि संगीत शाळाही आहेत. तर एखादा कीर्तनकार किंवा प्रवचनकार बनण्यासाठी त्याला कुठला स्पेसिफिक रूल आहे का की तुमच्याकडे परंपराच पाहिजे किंवा तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कीर्तनकार नाहीये तर तुम्ही होऊ शकणार नाही, असं काही रूल वगैरे आहे का किंवा काय प्रोसेस असते साधारण त्याची? नाही, असं काय आध्यात्मिक होण्यासाठी काय असे रूल्स नाहीच आहेत. ऍक्च्युली आपण आहोतच आध्यात्मिक, आपण देवाचेच अंश आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की एक पशु का होतं पण हिया नरका कोच न होय, नर करणी करेगा सो नरका नारायण. प्रत्येकाला कर्मानेच मोठं होता येतं. ज्ञानेश्वर महाराजही आईच्या पोटातूनच जन्माला आलेत, आणि तुम्ही आणि मी देखील आईच्या पोटातूनच जन्माला आलो. पण त्यांनी कर्म आणि कर्तृत्व असं केलं की ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती झाले. तुकाराम महाराज आईच्या पोटातूनच जन्माला आले ना, आपण आईच्या पोटातूनच जन्माला आलो, पण कर्तृत्व असं केलं की जगद्गुरु झाले. शिवाजी महाराजही आईच्या पोटातूनच जन्माला आले, आपण आईच्या पोटातून जन्माला आले, पण कर्तृत्व असं केलं की छत्रपती झाले. त्याच्यामुळं मला प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य सांगायला आवडेल. प्राचार्य सांगायचे की प्रत्येकाला महामानव होता येतं, प्रत्येकाला नारायण होता येतं, पण त्यांनी काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. कोणत्या? कलेची उपासना, ग्रंथांची सोबत, चांगल्या सवयी, आशावादी वृत्ती, अखंड उद्योग, उत्कट जीवननिष्ठा, या बळावर नराचा नारायण आणि मानवाचा महामानव होतो. त्याच्यामुळे असं काही नाही, कोणी होऊ शकतं. ओके. धन्यवाद पुरुषोत्तम दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमच्याशी संवाद साधला. थँक्यू फॉर दिस स्क्रीनिंग टायमिंग. रामकृष्ण हरी, जय शिवराय. रामकृष्ण हरी, जय शिवराय. तर मित्रांनो, हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये. अर्थात मित्रांनो, आपण या पॉडकास्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या आहेत. वारकरी संप्रदायाच्या निगडीत आपण खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी समजून घेतल्या, जाणून घेतल्या.